नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत सन 2006 पासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तसेच इतर ट्रेनिंग प्रोग्राम, कॉम्प्युटर अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम्स, इकॉनॉमिक वीकर सेक्शनमधल्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम, तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करणे, पर्यावरणाशी निगडित कार्यक्रम घेणे आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रामध्ये मातोश्री प्रतिष्ठान ही 2006 पासून ही संस्था कार्यरत आहे. कोविडच्या अनुषंगाने संस्थेमार्फत ऑनलाईन प्रोग्राम सुरू केलेला आहे. स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग. तर यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विकास गायकवाड. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यसेवा MPSC मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी जी राज्यसेवा परीक्षा आहे याच्यामध्ये 2020 मध्ये बदल झालेला आहे. तर त्या अनुषंगाने कृषी विषयाशी निगडित फक्त आपण यामध्ये बदल घेणार आहोत. हा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान या संस्थेने मास्टर्स IAS यांच्यासोबत. तर याचा उद्देश मुळात हा आहे की कृषी क्षेत्राशी निगडित किंवा कृषी विषयासंबंधी स्पर्धा परीक्षामध्ये जे काही महत्त्व आहे कृषी विषयाचं त्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये ॲस्पायरंट्समध्ये अवेअरनेस निर्माण करणे आणि कृषी शिक्षणाला यातून चालना देणे, प्रमोट करणे हा एक उद्देश आहे यामागे. तर चला पाहूयात आपण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये कृषी या विषयाचं महत्त्व. तर मित्रांनो, कृषी हा विषय असा आहे की म्हणजे डायरेक्टली याच्यावरती जर प्रश्न विचारले जातात ज्यातून आपल्याला समजतं की हा कृषी विषयाशी निगडित प्रश्न आहे, परंतु कृषी हा विषयच मुळात विविधांगी असल्यामुळे याचा सिलेबस पण आयोगाने जो दिलेला आहे तर तो वेगवेगळ्या वेगवेगळे जे विषय आहेत सिलेबसमधले त्याच्याशी निगडित आपल्याला पाहता येईल. म्हणजे जसं की आता तुम्ही कृषीमध्ये बायोलॉजी, बॉटनी हा जो विषय आहे कृषीमधला, तर बॉटनी हा एक अविभाज्य घटक आहे कृषीमधला आणि तो तुम्हाला इथे राज्यसेवा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला सायन्समध्ये तो विषय अभ्यासायला मिळतो, परंतु तो मुळात कृषीमध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न त्याची निगडित दिसतात. त्यानंतर जिओग्राफी म्हणजे आपला भूगोल. तर इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये बरेचसे प्रश्न कृषी आधारित असल्यामुळे अर्थव्यवस्थेची निगडित तर ते तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर करंट अफेअर्स चालू घडामोडीमध्ये पण कृषी विषयाशी निगडित जे काही योजना असतील, स्कीम्स असतील, प्रोग्राम्स असतील तर त्याचा आपल्याला काही प्रश्न इथे पाहायला मिळतात. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की कृषी हा जो विषय आहे तर तो तुमच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये असेल किंवा मुख्य परीक्षेमध्ये असेल, पूर्व परीक्षेमध्ये असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी याचा सिलेबस तुम्हाला डिवाइड झालेला दिसतो. बॉटनीमध्ये काही गेलेला आहे, जिओग्राफीमध्ये काही, इकॉनॉमिक्समध्ये काही आहे. तर कोर कृषीवरती पण काही प्रश्न डायरेक्टली विचारलेले आढळतात. तर एकंदरीत या विषयाचं महत्त्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याला विषयाचा अभ्यास करणं अगदी वेगळ्या पद्धतीने करणं ही काळाची गरज आहे. कारण मागचे जर काही 7-8 वर्षाचे पेपर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये जर थोडा ट्रेंड ॲनालिसिस केला तर कृषी विषयाचं वाढतं महत्त्व आपल्याला त्यामध्ये लक्षात येईल. तर जिओग्राफीमध्ये इकॉनॉमिक जिओग्राफी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, तर त्यात हा पॉईंट टाकलेला आयोगाच्या सिलेबसमध्ये नवीन 2020च्या. तर इकॉनॉमिक जिओग्राफी स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. तर यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येईल मग तर फार्मिंग, क्रॉप्स अँड क्रॉपिंग पॅटर्न्स इन महाराष्ट्र, हाय यील्डिंग व्हरायटीज आल्या त्यामध्ये. त्यानंतर मॉडर्न टेक्निक्स इन ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, गव्हर्नमेंट पॉलिसीज अबाउट ॲग्रिकल्चर. त्यानंतर फिशिंगचा काही भाग यामध्ये आयोगाने टाकलेला आपल्याला दिसतो. फिशिंगमध्ये पण मग इनलँड वॉटर आणि समुद्रामध्ये केली जाणारी फिशिंग. तर अरेबियन सी, प्रॉब्लेम्स ऑफ फिशरमन, मॉडर्नायझेशन इन फिशिंग हा एक सेक्शन त्यामध्ये दिसतो फिशिंगमध्ये. तर मिनरल्स अँड फ्युअल्समध्ये मेजर मिनरल्स अँड फ्युअल्स इन महाराष्ट्र, रिझर्वायर्स अँड एक्सप्लॉयटेशन्स ऑफ मिनरल्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ मायनिंग इन महाराष्ट्र. तर हा इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये आपल्याला काही भाग त्यामध्ये आढळतो.
तर नंतर यामध्ये कोर ॲग्रिकल्चर हा एक जो पॉईंट टाकलेला आहे आयोगाने, तर त्यामध्ये कोर ॲग्रिकल्चरमध्ये पाहूया आपण. तर त्यामध्ये दिसतं आपल्याला की कोर ॲग्रिकल्चर इकोलॉजी ॲग्रो इकोलॉजी जी आहे, तर त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ इकोसिस्टीम, स्ट्रक्चर अँड फंक्शन, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम, टाइप्स and characteristics of ecosystem, biodiversity, its sustainable management and conservation agriculture, role of an individual in conservation of natural resources, social issues and environment related to crop production, carbon credit concept, exchange of carbon credit, carbon sequestration, importance, meaning and ways. तर हा एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये ॲड केलेला आहे. एन्व्हायरमेंटल एथिक्समध्ये क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, ॲसिड रेन, ओझोन लेयर, डिप्लेशन, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स, होलोकॉस्ट अँड देअर इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंडरी अँड फिशरीज, कॉन्टिंजंट क्रॉप प्लॅनिंग. तर बघा इथे तुम्हाला परत एन्व्हायरमेंटल एथिक्सच्या याच्या पॉईंटमध्ये ॲनिमल हजबंडरी अँड स्पेशली फिशरीज इथं सांगू इच्छितो. तर मागच्या स्लाईडमध्ये पण आपण पाहिलं की फिशरीजशी रिलेटेड तो विषय होता. तर दुसरा एक पॉईंट आहे याच्यामध्ये सॉईल ॲज अ नॅचरल बॉडी, पेडागॉगिकल अँड इडेफोलॉजिकल कॉन्सेप्ट ऑफ सॉईल. त्यानंतर सॉईल जेनेसिस, सॉईल फॉर्मिंग, रॉक्स अँड मिनरल्स. तर मूळ जो कृषीची जी आता डिग्रीचा UGचा विषय आहे, तर त्यामध्ये UG PGमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सॉईल सायन्स हा एकदम अफाट त्याचा आवाका आहे ह्या विषयाचा. परंतु आपल्याला आयोगाच्या परीक्षेच्या अनुषंगाने एवढ्या जास्त स्तरावरती म्हणजे खूप जास्त डीपमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले आढळून येत नाहीत. तर एक वरती म्हणजे इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे सॉईल सायन्सचा, तर त्यामध्ये जे काय आहे पाहतोय आपण, सॉईल जेनेसिस आहे, सॉईल फॉर्मिंग, रॉक्स अँड मिनरल्स आहे, प्रोसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉईल फॉर्मेशन, कशा पद्धतीने सॉईल तयार होते, तर त्या सॉईल तयार होण्यासाठी जे काही प्रोसेस आहे आणि त्याचे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत, तर त्याच्याबद्दल इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आहे, सॉईल प्रोफाईल अँड कॉम्पोनंट्स ऑफ सॉईल. त्यानंतर सॉईल ॲज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स, इसेन्शियल अँड बेनिफिशियल प्लांट न्यूट्रिएंट्स अँड देअर रोल, फॉर्म्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स इन सॉईल. तर सॉईल ऑर्गॅनिक मॅटर. त्यानंतर सोर्सेस, कंपोजिशन, प्रॉपर्टीज, फॅक्टर्स अफेक्टिंग SOM, इट्स इम्पॉर्टन्स अँड इन्फ्लुएन्स ऑफ SOM, सॉईल ऑर्गॅनिक मॅटर ऑन सॉईल प्रॉपर्टीज. तर बदलत्या काळाच्या अनुषंगाने कृषीमध्ये बरेचसे बदल होत आहेत. कृषीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, तसेच ऑर्गॅनिककडे वळत असलेली कृषी म्हणजे सेंद्रिय कृषी जे काही अडॉप्ट केली जात आहे आज शेतकऱ्यांकडून म्हणा, किंवा गव्हर्नमेंट जे इनिशिएटिव्ह घेत आहे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी. तर या अनुषंगाने क्लायमॅटिक चेंजेस जे आहेत त्याच्याशी आपल्याला हा विषय रिलेट करून त्याच्याशी आपल्याला निगडीत इथे काही पाहायला मिळतील प्रश्न. कारण याचं महत्त्व जे वाढत गेलेलं आहे, जे काही क्लायमेट चेंजमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही परिषदा होत आहेत, त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या देशाच्या ज्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, मग ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री असेल, एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री असेल, ह्या आपल्या लेवलला एक नवीन योजना आणणार, त्यानंतर नवीन निर्णय, नवीन प्रोग्राम्स आणणार. कशासाठी की ते एन्व्हायरमेंटल सेव्ह करण्यासाठी आपण जे काही नवीन प्रोग्राम राबवणार, त्याचाच एक भाग म्हणून सेंद्रिय शेती याच्याकडे आपल्याला प्रमोट केलेलं दिसते आपल्या गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य शासन किंवा केंद्र सरकार असेल. तर याचा जो वापर आहे मग त्याच्याशी रिलेटेड जो आहे, तर ऑर्गॅनिक मॅटर, सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, सॉईल ऑर्गॅनिझम, सॉईल पोल्युशन, मग वेगवेगळे जे काही पेस्टिसाइड्स आपण वापरले, त्यानंतर वापरत आहोत, तर त्याच्या केमिकल्स असतील वेगवेगळे, जास्त प्रोडक्शन येण्यासाठी असेल किंवा मग पेस्ट कंट्रोलसाठी आपण वापरतो, हर्बिसाइड्स वापरतो काही याच्यासाठी, म्हणजे जे काही वीड्स आहेत त्याच्या मॅनेजमेंटसाठी. तर यामुळे याचे जे काही रेसिड्युअल इफेक्ट्स आहेत सॉईलवरती, तर त्याचा काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला ओव्हरकम कसं केलं जातं, याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम्स ऑफ सॉईल अँड देअर रिक्लेमेशन, मग कशा पद्धतीने त्याला रिक्लेमेशन केलं जाईल. रिमोट सेन्सिंग अँड GIS, जसं आपण पाहतो की आता
कृषी तंत्रज्ञानामध्ये सुद्धा वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग होत आहेत आणि नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये एंटर झालेलं दिसतंय. तर इवन काही असे व्हिडिओज पाहिले असतील तुम्ही की व्हॉट्सॲपवरती म्हणा किंवा यूट्यूबवरती, की शेतीमध्ये आता एक ड्रोनच्या माध्यमातून त्याची पाहणी केली जाते. त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा किंवा GISचा वापर करून कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन तंत्रज्ञान सोयीस्कर आपल्याला कृषीची कामे सोयीस्कर बनवण्यासाठी वापरलं जात आहे. तर सॉईल इरोजन आहे, त्यानंतर टाईप्स ऑफ सॉईल इरोजन, कंट्रोल मेजर्स असतील, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, नॅनो टेक्नॉलॉजी, प्रिसिजन फार्मिंग हा भाग आपल्याला सॉईलमध्ये कव्हर केलेला दिसतो. त्यानंतर वॉटर मॅनेजमेंट हा एक पार्ट आपल्याला सिलेबसमध्ये दिसतो. त्यामध्ये हायड्रोलॉजिकल सायकल, रेनफेड अँड ड्रायलँड ॲग्रिकल्चर, वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्स, ड्रॉट अँड क्रॉप मिटिगेशन, रन ऑफ अँड वॉटर हार्वेस्टिंग, concept, objectives, principles, components of watershed management and factors affecting watershed management, irrigation, water quality, water pollution and effect of industrial effluents, drainage of water locked soils. तर जेव्हा म्हणजे ज्याला आपण वापसा म्हणतो मराठीमध्ये, जेव्हा शेतामध्ये पाणी जमा होतं मग त्याला ड्रेनेज ऑफ वॉटर लॉक्ड सॉइल्स हे कशा पद्धतीने केलं जातं. त्यानंतर वॉटर हार्वेस्टिंग आहे, त्यानंतर वॉटर कन्झर्वेशन आहे, ड्रॉट दुष्काळ वगैरे पडल्याच्या नंतर आणि क्रॉप मिटिगेशन, त्यानंतर इरिगेशन, वॉटर क्वालिटी, वॉटर पोल्युशन अँड इफेक्ट ऑफ इंडस्ट्रियल इफ्लुएन्स, ड्रेनेज ऑफ वॉटर लॉक्ड सॉइल, क्रायटेरिया ऑफ शेड्युलिंग इरिगेशन, कोणत्या पिकाला कोणत्या वेळी पाणी दिलं पाहिजे याचा एक शेड्यूल आपल्याला कृषीमध्ये दिलेला दिसतो, तर तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. वॉटर यूज इफिशियन्सी अँड इरिगेशन इफिशियन्सीज, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स, नद्या जोडू प्रकल्प, याला भारताचे पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा झालं होतं तर त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रस्ताव तिथे मांडला होता इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्सचा. तर हे मला इथं मेन्शन करावं असं वाटतं. तर त्याच्यावरती आता 70-75 वर्षानंतर गव्हर्नमेंट आपलं काम करत आहे. तर ते पण आता नद्या जोडू प्रकल्पाच्या नावाने त्या योजना नवीन राबवत आहे गव्हर्नमेंट. इरिगेशन अँड वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स, कुठल्या म्हणजे इरिगेशन शेड्युलिंग असेल, इरिगेशन आणि रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स कशा पद्धतीने, त्याच्यामध्ये नवीन नवीन इरिगेशनच्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये फर्टिगेशन आहे. फर्टिगेशन म्हणजे काय की बाबा फर्टिलायझर आणि इरिगेशन याचं एकत्रीकरण करून क्रॉपला ते प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे तुमच्या फर्टिलायझरमध्येच अशी एक सिस्टीम बसवलेली असते की त्याच्यातून तुम्हाला इरिगेशन टँकमधून फर्टिलायझर मिक्स करून ते क्रॉपला मिळेल, अशा पद्धतीने त्याची एक सोय केली. त्यानंतर आपल्या इरिगेशनमध्ये ड्रीप इरिगेशन आलं, तुमचं स्प्रिंकलर इरिगेशन आलं, वेगवेगळ्या इरिगेशनच्या मेथड्स नवीन नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण इथे अवलंबून आहोत, ते आपण इथे पाहूया. तर जनरल स्टडीज 4मध्ये आपल्या MPSC राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्यातला जो GS4 पेपर आहे, तर तिथे आपल्याला इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, आत्तापर्यंत जो पार्ट पाहिला आपण तो कोर ॲग्रिकल्चर आणि अशा पद्धतीने तो आपल्याला तिथे सिलेबसमध्ये पाहायला मिळतो. जिओग्राफीमध्ये काही असेल, एन्व्हायरमेंटमध्ये काय असेल किंवा मग आणखी बाकीच्या विषयांमध्ये त्याचे लिंकेजेसबद्दल जे बोललो आपण मगाशी. इथे आपण GS4मध्ये प्रॉपर एक कोर ॲग्रिकल्चरचा काही पार्ट दिलेला आहे. तर इंडियन इकॉनॉमीमध्ये याचं काय दिलेलं आहे सेक्शन की इंडियन ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. मित्रांनो म्हणजे सिलेबसचं पण कसं झालं माहिती का MPSCच्या परीक्षेमध्ये ॲग्रिकल्चरच्या विथ रिस्पेक्ट टू ॲग्रिकल्चर, की आपला जो GDP आहे टोटल देशाचा, तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा पर्सेंटेज आपल्याला कमी पाहायला मिळतं. परंतु अर्थव्यवस्था जी आहे आपली, तर ती मुळात भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी हा आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा कण आहे आणि त्या कृषी आधारित उद्योग आहेत. उद्योगामुळे तो मग काही भाग तिकडं तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जातो, त्यानंतर सर्व्हिसेस आहे, सर्व्हिसेसमध्ये काही भाग जातो, परंतु मूळ कोर ॲग्रिकल्चरचं पर्सेंटेज कमी दिसतं. सेम थिंग हॅज हॅपन इन युअर सिलेबस ऑल्सो. MPSCचा जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कॅटर्ड पद्धतीने सिलेबस दिल्यामुळे त्याचा काही भाग जातो इकॉनॉमीमध्ये, काही भाग जातो तुमच्या बॉटनीमध्ये, काही भाग जातो तुमचा याच्यामध्ये सायन्समध्ये आणि काही ह्याच्यामध्ये
कोर कृषीचा कमी दिसतो भाग, परंतु मुळात असा सर्वेकडून सर्व अँगलने जर विचार केला आपण तर कृषीचं महत्त्व याच्यामध्ये आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व मुख्य परीक्षेमध्ये पाहायला मिळतंच आहे. असा सेम एक त्याचं ॲनालिसिस आपण UPSC संदर्भात पण केलेलं आहे, तर ते पण तुम्हाला तिथे अवेलेबल आहे त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये. तर इथे बघा आता GS4मध्ये जो ॲग्रिकल्चर दिला, इंडियन इकॉनॉमीमध्ये रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंटर रिलेशनशिप बिटवीन ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर्स, राईट, जे आता आपण बोललो की ह्याचं जे इंटरलिंकेजेस आहे ॲग्रिकल्चरचा आणि इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस ह्या तीन सेक्टरचं जे इंटरलिंकेजेस आहे तर त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत. त्यानंतर रिजनल डिस्पॅरिटीज इन ॲग्रिकल्चर ग्रोथ इन इंडिया, क्षेत्रीय जे काही विकास आहे कृषीचा तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल आहे, कशा म्हणजे व्हेरिएशन्स आहेत तर ते आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. त्यानंतर टाईप्स ऑफ फार्मिंग, कुठल्या पद्धतीच्या फार्मिंगच्या टाईप्स आहेत. त्यानंतर कॉर्पोरेट फार्मिंग आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, प्रिसिजन फार्मिंग आहे. ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटीमध्ये ग्रीन रिव्होल्यूशन अँड टेक्नॉलॉजिकल चेंज, जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी असेल, GM टेक्नॉलॉजी म्हणतो त्याला आपण. त्यानंतर ॲग्रिकल्चरल प्राइसिंग आहे, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग आहे. आता नवीन ज्या काही शासनाच्या योजना पाहिल्या तुम्ही त्या ॲग्रिकल्चर मार्केटिंगवरती इतका भर दिलेला आढळतो. मागचे काही अर्थसंकल्प चालले तुम्ही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲग्रिकल्चर मार्केटिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी जे काही शासनाने नवीन स्कीम्स आणल्या त्या नाबार्डच्या माध्यमातून असतील तर त्यामुळे इथे नाबार्डचा अभ्यास करणं, पण जिथं ॲग्रिकल्चरचा विषय तिथं नाबार्डचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्या स्कीम्स असतील, प्रोग्राम्स असतील. त्यानंतर ॲग्रिकल्चर क्रेडिट आहे, इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट, तर त्याच्यामध्ये लाईव्हस्टॉक रिसोर्स अँड देअर प्रोडक्टिव्हिटी, व्हाईट रिव्होल्यूशन, फिशरी, पोल्ट्री, फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, डेव्हलपमेंट इन इंडिया अँड महाराष्ट्र. फार्म सबसिडीज आहेत. फार्म सबसिडीजच्या नंतर मग फार्म सबसिडीजमध्ये आपल्याला वेगवेगळे विषय पाहायला इथे मिळतात, ज्याच्यामध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, फूड सिक्युरिटी ॲक्ट अंडरमध्ये नंतर जे काही बदल झाले किंवा नवीन जे काही चेंजेस होत आहेत, सध्याचं स्टेटस काय, मागचं सुरुवात काय होती, हा एक भाग आहे त्यामध्ये. तर स्ट्रॅटेजीज अँड रूरल डेव्हलपमेंट, रूरल इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर कॉपरेशनमध्ये कॉन्सेप्ट, मिनिंग, ऑब्जेक्टिव्ज, न्यू प्रिन्सिपल्स ऑफ कॉपरेशन. आता नवीन तुम्ही पाहत असाल की बाबा शासनाने काही उद्देश ठेवलेले आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपनी आले, FPOs आले, FPOs, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, FPC झाला, फार्मर प्रोड्युसर कंपनी झाल्या. तर शेतकरी हाच मालक बनला पाहिजे ह्या उद्देशाने अशा वेगवेगळे जे काही प्रोग्राम राबवले जात आहेत, ज्याला प्रमोट केलं जात आहे, इनिशिएटिव्ह केले जात आहे, वेगवेगळ्या शासनामार्फत किंवा अशासकीय संस्थांमार्फत त्याचं काही नियोजन करण्यात येत आहे. तर प्रॉस्पेक्ट ऑफ कोऑपरेटिव्ज इन द एरा ऑफ ग्लोबल कॉम्पिटिशन हे इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. GS4मध्ये ॲग्रिकल्चरचं जो सेक्शन आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर इन नॅशनल इकॉनॉमी हे डायरेक्ट आता तुम्हाला ॲग्रिकल्चरमधून पाहायला मिळतो. तर कॉजेस ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी, काय कारण आहेत, प्रोडक्शन का कमी येतं, मग वेगवेगळे फॅक्टर्स काय आहेत, तर कॉन्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर टू द नॅशनल इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, बेसिक ॲग्रिकल्चरल इनपुट्स, कृषी निविष्ठा, जे काही इनपुट्स वापरले जातात शेतीमध्ये तर त्याच्या संदर्भात काय, फार्म साईज अँड प्रोडक्टिव्हिटी, गव्हर्नमेंट पॉलिसीज टुवर्ड्स डबलिंग फार्मर्स. शासनाने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काही नवीन योजना आखल्या आहेत, तर त्याच्या संदर्भात आपण इथे अभ्यास करणार आहोत. हे नवीन भाग त्याच्यामध्ये ॲडिशनल झालेला आपल्याला दिसतो. त्याच्याशी रिलेटेड काही पॉलिसीज आहेत, प्रोग्राम्स आहेत, ॲक्ट्स आहेत, बरोबर आहे. सॉरी. तर लँड रिफॉर्म्स असतील, त्यानंतर लँड युटिलायझेशन आहे, सॉईल. आपल्या देशामध्ये आपण बघतो की स्मॉल होल्डिंग, जे काही जमिनीचं डिवायडेशन झालं तर ते जे काही समजा 10 एकर होती, पुढच्या पिढीला त्यातली डिवाइड होऊन काही 50-50 गेली, मग 5-5 एकर आली, मग त्याच्या पुढच्या पिढीला आणखीन त्याच्यामध्ये 2.5 एकर. ह्याच्यामुळे होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे, लँड होल्डिंग कॅपॅसिटी दॅट इज गोइंग टू बी रिड्यूस्ड ॲट अ ट्रेमेंडस लेवल. तर हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. मग त्याचे काय इम्पॅक्ट्स होतात, मग स्मॉल होल्डिंग जर असेल जमिनीची तर त्याच्यामध्ये पिकं कोणती घ्यावं लागतात, का घ्यावं लागतात, काय फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल करतात,
त्यानंतर GST अँड ॲग्रिकल्चरल टॅक्सेशनचा एक पार्ट याच्यामध्ये नवीन पाहायला मिळतो आपल्याला. प्रेझेंट स्टेटस अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ॲग्रीमेंट्स. मग इंटरनॅशनल लेवलला कृषीची रिलेटेड आपलं जे काही आहे WTOचे काही ध्येय धोरणं असतील त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशाच्या कृषीवरती काय होतो तिथल्या निर्णयांचा. त्यानंतर डिफरंट क्रॉप इन्शुरन्स स्कीम्स आहेत. त्यानंतर आता चर्चेमध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतं की क्रॉप इन्शुरन्समध्ये काय काय घडत आहेत गोष्टी. शेतकरी जाऊन इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये आंदोलन करतायत कारण त्यांना त्यांच्या इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत किंवा अशा बरेचसे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि योजना पण आहेत, त्याचा आपण अभ्यास करणं. रोल ऑफ ICR हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये नॅशनल लेवलची जी ऑर्गनायझेशन आहे आपल्या देशाची ICR ते आणि स्टेट लेवलची MCAR महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांच्याशी रिलेटेड काही यांचं खूप चांगलं योगदान आहे आपल्या देशाच्या ह्या दोन संस्थांचं. तसेच वेगवेगळे आणखीही संस्था आहेत, कृषी विद्यापीठ असतील, रिजनल कृषी विद्यापीठ असतील, नॅशनल लेवलला काही काम असतील तर एक्सटेन्शन वर्क्समध्ये असेल, रिसर्च वर्कमध्ये असेल, कृषी विद्यापीठांचं कृषी शिक्षण संस्थांचं खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये ह्या योगदान दिलेलं आपल्याला इथे दिसून येतं. तर ते आपण अभ्यासणार आहोत यामध्ये. त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ रुरल इंडेप्टनेस अँड ॲग्रिकल्चर क्रेडिट. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा विषय आपल्याला इथे स्पर्श केलेला दिसतो याच्यामध्ये की जे काही इंडेप्टनेस आहे, रुरल इंडेप्टनेस आणि ॲग्रिकल्चर क्रेडिट, त्याच्याशी ॲग्रिकल्चर प्राइसिंग, कमिशन ऑफ फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड अँड न्यूट्रिशन. आता काय आहे की कोरोनामुळे फूड अँड न्यूट्रिशन हा विषय इतका चर्चेत आला आणि सडनली त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्याला तिथे प्रश्नांना स्कोप खूप जास्त दिसून येत आहे या विषयामध्ये की हा ॲग्रिकल्चरचाच एक पार्ट म्हणून आपण इथं पाहूया. तर ट्रेंड्स इन फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन इन इंडिया, सेल्फ सफिशियन्सी इन फूड, प्रॉब्लेम ऑफ फूड सिक्युरिटी, प्रॉब्लेम्स अँड इश्यूज ऑफ फूड स्पॉइलेज, स्टोरेज, प्रोक्युरमेंट, डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ फूड, कॉमन न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स इन इंडिया, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील त्याच्याशी रिलेटेड, फूड सेक्टरशी रिलेटेड वेगवेगळ्या खूप छान नवीन पॉलिसीज आलेल्या आहेत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या. त्यानंतर ग्रीन रिव्होल्युशन आहे आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे 2013चा, तो पण आपल्याला इथे. तर हा आपण अभ्यासलेला आहे की संपूर्ण ॲग्रिकल्चर विषय कशा विविधांगी आणि विविध विषयांमध्ये याचे आपल्याला रूट्स पाहायला मिळतात. इकॉनॉमीमध्ये असेल, बॉटनीमध्ये असेल, एन्व्हायरमेंटमध्ये असेल किंवा मग आणखी कुठल्या विषयांमध्ये असेल जो सिलेबसमध्ये आहे आपल्या याच्या ॲग्रिकल्चरच्या. तर ही सर्व आपण माहिती आपण अभ्यासलेली आहे सिलेबस संदर्भात. धन्यवाद. अधिक माहितीसाठी mastersias.in या वेबसाईटवरती जाऊन आणखी विषयांची तुम्ही तिथे पाहू शकता माहिती.